हातकन थानातला दूध काढाना हाय स्पोकन ट्युटोरियल म आपला स्वागत हाय विषय म आपल्याला शिकाना हातकन थानातला दूध बाहेर काढाना फायदा हातकन थानातला दूध कशा काढाना आयानी हातकन थानातून दूध कवडे येळा काढाना हातकन थानातला दूध काढात ताठर थानासाला इसावा मिळासाठी थानाने दुखनावर थानाने जवळले सुकायल कातडीवर इलाज करासाठी जव आयांनी थानाने चुनी पोशाने तोंडम धरताना पका दुख हवा तवा पोशाला पाजासाठी थानातला दूध वाडासाठी कवा टिकवी ठेवासाठी आया जवा कामला बाहेर जाहा कवा कामवर जाहा तवा पोशाला थानातला दूध ठेवासाठी थानाने जवळला काळा मार्ग ढिला करीसन पोऱ्याला पुरा थाना बेस धराला मदत करासाठी पोशाला दुसरा थाना देवाने आधी तेनी एक थानातला पुरा दूध पिधा क नाही हाय हेरासाठी पाणी कवा गायने दूध पेक्षा थानाना दूध वापरीसन पोशाला बेस पुरील अशा जेवण तयार करासाठी अकाळी जन्मेल पोशाला दूध पाजाला मदत करासाठी आजारी पोऱ्यासाला कमजोर अशक्त अशा पोऱ्यासाला खांड्या होट कवा टाळूला होल अशा पोऱ्यासाला जेसाला पुरा थाना धराला तरास हो असे पोऱ्यासाला आता हातकन दूध कशा काढाना ती शिकू आयासाठी सगळ्यात आधी शिफारस करेल उपाय तिनी पदर हातकन थानातून दूध बाहेर काढाना हाव कजक हाय पद्धत मुळ चुनी जवळले काळे भागला दुखना कमी जाणव तशाच हाय पद्धतला कोणतेच साधननी गरज नाही म्हणून आया कठबी कोणतेही येळेला हाय करू शक हातकन थानातला दूध बाहेर काढाना हाय एक शिकू वाटानी पद्धत ती सरावनी सुधरील थाना नरम राहता तवा हातकन थानातला दूध बाहेर काढाला सोपा जहा म्हणूनच आयाने बाळातीन वैल्यावर पहिले कवा दुसरे दिवस नंतर हाय कला शिकायला पाहिजे हातकन थानातला दूध बाहेर काढाने आधी दूध ठेवाला आयाकडे एक टिलना कवा काचना पेला पाहिजे तिने एक मोठा आकारना तोंडना कप खोरा चंबू कवा भांडा निवडवा निवडेल भांडा तिने साबण कवा पाणीने धुवा तेने मागून तिने एकच भांडा उकळते पाणी म ठेववा कवा भांडा म उकळता पाणी ओतवा थोडा वेळ तशाच ठेववा मग तिने एकच तो भांडा पुरा कोरडा करवा कवा वापरेल नाही असे चांगले कपडाकन पुशी घेवा भांडा कोरडा करासाठी वापरेल कपडा वापराना नाही जशा स्वयंपाकला वापरेल कपडा घसेल पुसेल भांडा पुरा कोरडा व्हायल्यावर मंगज हातकन थानातला दूध बाहेर काढवा आयाना दूध निघासाठी तिने निवांत पाहिजे आपले पोऱ्यासंग मन मोकळा राहावा आया पुढं हाय करू शक ती गप एकले पण कवा मदत करणारी जोडीदारीन बसू शक वेगळे हातकन थानातला दूध काढणारे आयासे टोळी काही आया हातकन थानातला दूध सहज बाहेर काढू शकत्या ती पोऱ्याला तिनेच मांडीवर घिसन तेने कातडी जवळ राहू शक कवा ती तिने पोऱ्याकडे हेरू शक कवा तिने पोऱ्याना आवाज ऐकू शक कवा कवा तिने पोऱ्याना फोटो हेरना कवा तिने पोऱ्याने कपडासा वास सुद्धा महत्वना ठर ती गरम पेज घेऊ शक पण कॉफी गरम चहा अशा कोणत्याच काही बी घेऊ शकत नाही दूध निघासाठी तिने थानासाला गरम करू शक तिना थाना गरम करासाठी तिने थानासावर गरम पाणी भिजवेल कपडा ठेवू शक कवा गरम पाणी कन आंघोळ करू शक तिन्ही चुनी कवा तेने बाजूने भागला हळूहळू ओढी कवा तिनेच बोटकन तेसाला गोल गोल फिरविसन पान्हा आणू शक ती थानासाला हळूच गोल गोल पद्धतनी हलका चोळू शक आया तिने पाट चोळाला जोडीदारींला सांगू शक पाट चोळासाठी आयानी खाल बसवा पुढं वाकवा तिने पुढले टेबलवर हात वाकवी ठेववा तिने हातवर तिना डोका ठेववा
तिना थाना उघडा अन मोकळा लटकेल पाहिजे. जोडीदारीने आयाने मनकाने खाल्ले दोघं बाजूलाच सोडवा. वरले बाजूला अंगठा करत तिनेच बन मुठना वापर करवा. तिनेच अंगठानी बारीक गोल गोल सरकवीसन जोरात दाबवा. एकदाच मनकाने दोघं बाजूला मान पसून खांदाने हडकासा पोवत काम करवा. हाय 2 कव्वा 3 मिनिट करवा. हाय सगळ्या गोष्टी थानातून दूध बाहेर पडायला मदत करत्या. हाय थानातला दूध बाहेर निघाला ऑक्सिटॉसिन रिफ्लेक्स कव्वा पाना फुटना अशा सांगता. ऑक्सिटोसिन रिफ्लेक्सने सुरुवात नंतर आयानी तिना हात बेस धवी टाकवा. मग आयाने आरामात बसवा. थोडा पुढं वाकवा. तिन्ही स्थानाजवळ भांडा धरवा. आता बाजूला तिनेच अंगठा अन बोट तिरपा करीसन थानावर ठेववा. एक थाना धरासाठी एक हात वापरू शक अन एक हात दुखाला लागनाक दुसरे हातकन धरू शक. थाना धरताना तिना अंगठा थानाने वरले बाजूला पाहिजे अन तिन्हा बोटा थानाने खाल्ले भागवर अंगठा समोर ठेववा. तिना अंगठा चुनी अन बोट सदा सरळ रेषेम पाहिजे. अन चुनी अंगठा अन पुढले बोटने मधी पाहिजे. चुनी अन तिना अंगठा अन चुनी अन तिने बोटाचे मधी 2 बोटाचा अंतर पाहिजे. ज बोटा चुनीने पकाजवळ हवा तर दूध पका वेळ निघत नाही. आयाने चुनीने जवळले काळे भागने खाल्ली दूधनी नस थोडी ओढी धरीत दूध पके येळ पोत बाहेर काढू शक. हाय चित्रम आया तिने उजवे हातकन उजवा थाना बेस धरेल आता हळूहळू थाना दाबीसन थाना थोडा उरणे दिशाम मधी दाबवा. मग हात ना हलवता हळूच अंगठा अन बोटासामधला थाना निपळवा. अन मग थानावरला भार काढवा. आयाने हाय 3 गोष्टी परत परत करवा. माग दाबना, निपळना अन काढाना. उरणे दिशाम माग दाबानी पहिली पायरी हाय एक महत्वनी पायरी चुनीने दिशाम दाबात एकदम थोडा दूध येईल. पण थानाजवळ माग दाबाई जाता तवा थानाने चुनीमधून दूध बाहेर पड. पण पका माग दाबाना टाळा कजक दूधनी नस दूध येऊ देत नाही. जवा आया हातकन थानातला दूध काढायला सुरू कर तवा आधी दूधना थोडाच थेंब येतील. पाना फुटताच दूध बाहेर पडायला लाग. पहिले येळम दूध बाहेर पडना कव्वा हळूहळू येना सामान्य नंतर पाजताना थानातून दूध निघू शक. हातकन थानातला दूध बाहेर काढाना हा एक कला जी सवय पडल्यावर बाळातीन वैल्यावर आधी जी दूध ती फकत थेंबर येऊ शक पण ती जनमेल पोऱ्याला पुरा पड. जाडा बरेचदा पिवळा दूध पोऱ्याला पक्का बेस फायदाना रहा. जो पोत दूधनी धार परत थेंब पोवत कमी होत नाही तो पोत आयानी 3 पायऱ्या परत करवा. मग थानाने इतर भागमधून दूध बाहेर काढासाठी तिनेच बोटाचा वापर करवा. थाना कठ भरेल वाट हाय तिला समजू शक मग तो भाग ती ओढी धरू शक. जो पोवत दूध निघाना कमी होत नाही तो पोवत एक थानातून कमीत कमी 3 ते 5 मिनिट दूध बाहेर काढवा. मग दुसरे थानातून सगळे भागमधून तसेच प्रकारने दूध बाहेर काढत राहावा. मग परत दोघबी थानातून दुसरे येळस दूध बाहेर काढी हेरवा. दोघबी थानातून हातकन दूध पुरा बाहेर निघाला 20 ते 30 मिनिट लागता. हाय विशेष पहिले काही दिवस कदाचित
पक्का येळ घेईल ते दिवसात फकत थोडा दूध तयार केला जाऊ शक. हाय महत्वना अहक कमी येळम दूध बाहेर काढाना प्रयत्न कराना नाही. ध्यानमा ठेवा हातकन थानातून दूध बाहेर काढा तर त्रास होत नाही. जर त्याला त्रास हो हवा तर हाय पद्धत चुकीनी थानानी चुनी नाजूक चुनीने जवळ बोटकन कातडी चोळाना चिरवाना कवा ओढाना टाळवा. येणेमुळे थाना दुखू शकता. चुनीने जवळले काळे भागवरली कातडी आवळाना कवा ओढाना टाळा. तशाच चुनी पिळवाना कवा ओढाना टाळा. चुनी दाबी कवा ओढी तर पुरील एवढा दूध थानातून बाहेर काढू शकत नाही. हाव पोऱ्या फकत चुनी चुगळा सारखाच आयानी थानातून दूध बाहेर काढा आयानी भांडा चिंदू कवा ताटकन झाकी घेवा. मागून तिने थानातला बाहेर काढेल दूध मागून वापराला बेस जपीसन जमा करी ठेववा. थानातून बाहेर काढी ठेवेल दूध बेस जपीसन साठवी अन पोऱ्याला साठवी ठेवेल दूध पाजाना हाय दुसरे ट्युटोरियल म स्पष्ट करेल आता आयाने दूध कवढे येळेस थानातून बाहेर काढवा येवर बोलू. हेतू थानातला दूध सुरू करना कवा ठेवाना हाव कवा जन्मने वेळी कमी वजनना पोऱ्याला पाजाना त बाळातीन वहिल्यावर होईल तेवढे लवकर थानातून दूध बाहेर काढवा. सुरुवातला ती एखाद येळस फकत चिकना काही थेंबच काढू शक. हाय थानातला दूध निघाला मदत करू शक. हाय बाळातीन वहिल्यावर लगेच दूध पेवासारखाच काम कर. वैल तेवढा आयाने थानातून दूध बाहेर काढायला पाहिजे अन बरेचदा तिने पोऱ्याला पाजायला पाहिजे. हाय कमीत कमी 2 ते 3 तासनी अंतर्म करवा रातनी येळस सुद्धा. 2 येळा दूध पाजामधी पक्का वेळ अंतर पडना तर ती पाहिजे तेवढा दूध तयार करू शकत नाही. पुढं ज वाटना आयाला दूधना प्रमाण वाढवाना हवा अन ज कधी काही आठवडामती कमी होईना अशा वाटना तिन्ही पोशाला पाजल्यावर लगेच 1 ते 2 तास नंतर हातकन थानातला दूध बाहेर काढवा अन ज पोशा 3 तासपेक्षा बराच येळ झोपील अशा वाटना तव ती पाजाने येळला हातकन थानातला दूध बाहेर काढी ठेवू शक. कामवर गई थाना ताठर वाटना कवा थानातून दूध गळना येण्यासारखा लक्षणा दूर करना आयानी जेवढी गरज तेवढाच थानातून दूध बाहेर काढवा. थानानी कातडी निरोगी ठेवाना हेतू आयानी थानातील दूधना एक बारीक थेंब काढीसन थानाला चोळवा. तिने हाय आंघोळनंतर अन दूध पाजी व्हायल्यानंतर करवा. जर विचार आया कामला बाहेर असताना तिने पोऱ्याला दूध ठेवाना दूध निघाना कायम ठेवाना मदत म्हणून आयाने कामवर असताना दूध बाहेर काढी ठेववा. अन कामवर जावाने आधी आयाने थानातला दूध काढी ठेववा अन पोऱ्याला सांभाळील तेव्हाकडं ती देवा. हाय करासाठी तिवाकडं फ्रीज हवा तर आया बरेच आठवड्यापोत सोय करू शक. ती जास्तीना दूध बाहेर काढी ठेवू शक अन नंतर वापरासाठी ती साठवू शक. पोऱ्याला पाजल्यावर भी आया थानातला दूध बाहेर काढी ठेवू शक. दरवेळेस पाजासाठी आयाने जवळपास 60 ते 90 मिलीलिटर दूध बाहेर काढी ठेववा. आया बाजूला हवी तवा पोऱ्याला गरजेनुसार जास्त थानाना दूध दिला जाऊ शक. ध्यानमा ठेवा सारखा सारखा हातकन थानातून दूध बाहेर काढा तर दूध बाहेर काढाना सोपा हो अन दूध पका बाहेर ये अन आया पका दूध तयार करील. येणे संग आपू ट्युटोरियलने शेवटने टप्पामा पोहोचना. IIT मुंबईकडून आवाज मंदा कवरने दिયેલ भाग गीता तेनेसाठी आभार.